मातृसेवा संघाच्या 105व्या वर्धापन दिनी आणि ज्यावेळी परिचारिका प्रशिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत अशा या दिनी आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित नागपूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती नीताताई ठाकरे, उपमहापौर श्रीमती लीलाताई हातीबेड, मातृसेवा संघाच्या अध्यक्षा डॉक्टर अरुणा बाभुळकर, सचिव डॉक्टर लता देशमुख, खजिनदार डॉक्टर वृषाली देशपांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पुष्पा भावे, सर्वच या ठिकाणी उपस्थित मातृसेवा संघाच्या पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अक्षय तृतीयेसारख्या अतिशय पवित्र मुहूर्तावर आजचा हा कार्यक्रम की ज्या कार्यक्रमामध्ये एकीकडे आपण मातृसेवा संघाचा 105वा वर्धापन दिन साजरा करतो आणि दुसरीकडे ज्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्याचा शताब्दी वर्षामध्ये त्याच्या नूतन इमारतीच्या संदर्भात आपण आताच त्याचं नामफलकाचं अनावरण या ठिकाणी केलं आहे। आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की कमलाताई हॉस्पेट आणि वेणुताई नेने या दोन महिलांनी खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये मातृसेवा संघाची स्थापना केली तो पारतंत्र्याचा काळ होता। 1921 मध्ये ही स्थापना करण्याच्या पाठीमागची भूमिका देखील अतिशय महत्त्वाची होती की ज्यावेळी या डफरीनमध्ये काम करत होत्या आणि तिथे केवळ इंग्रजांच्या घरच्या महिलांना प्रसूतीकरता एंट्री होती आणि ज्यावेळेस भारतीय महिला त्या ठिकाणी गेली आणि नियमानुसार त्यांना देता येणार नाही असं सांगितल्यावरही कमलाताईंनी हा निर्णय केला की ही माझी भगिनी अडचणीत आहे आणि हिची सेवा शुश्रूषा करणं हे माझं कर्तव्य आहे, त्याकरता मला कुठलीही किंमत मोजावी लागली तरी मोजण्याची माझी तयारी आहे आणि असा विचार करून त्यांनी त्या ठिकाणी ती प्रसूती केली आणि त्यातूनच अर्थात जे व्हायचं होतं ते झालं आणि त्यानंतर त्यांनी हा निर्धार केला की आपल्या अशा सगळ्या भगिनींना जी आवश्यकता त्यांची आहे ती आवश्यकता पूर्ण करायची आणि त्याकरता जे प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे त्या प्रशिक्षणाचा पूर्ण उपयोग करायचा आणि मग या ठिकाणी कमलाताईंनी आणि वेणुताईंनी मिळून या संस्थेची स्थापना केली आणि गेल्या 105 वर्षाची वाटचाल ही आपण या ठिकाणी बघितलेली आहे। अतिशय थक्क करणारी अशा प्रकारची वाटचाल आहे। खरं म्हणजे पहिल्या वर्षी 27 प्रसूती मातृसेवा संघाच्या माध्यमातून त्यावेळी झाल्या, सुतिकागृहाच्या माध्यमातून, आणि 5 रुपये केवळ त्या ठिकाणी शुल्क ठेवलं होतं। पण काही भगिनी अशा देखील होत्या की ज्यांच्याकडे 5 रुपये नव्हते, त्यांना निशुल्क त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम हे कमलाताईंनी केलं आणि हळूहळू याचा विस्तार या त्या करत गेल्या। आपल्याला कल्पना असेल की याची ख्याती ही अनेक ठिकाणी पोहोचली आणि त्यातूनच कस्तुरबा गांधी देखील कमलाताईंच्या भेटीकरता आल्या आणि इथला सगळा कारभार पाहून त्या अतिशय प्रसन्न झाल्या आणि विशेषतः ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की कुठलाही जातीभेद न ठेवता त्या काळात ज्यांना हरिजन म्हटलं जायचं अशा सर्व हरिजन स्त्रियांना देखील या ठिकाणी प्रसूतीची व्यवस्था आहे आणि त्यांना इतर समाजाप्रमाणेच
सर्व प्रकारचे अधिकार आहेत हे बघितल्यानंतर त्यांनी यावर खूप समाधान व्यक्त केलं आणि त्या ठिकाणी एकच विनंती केली की सर्वांनी खादी वापरणं सुरू केलं पाहिजे आणि त्यानंतर भरपूर काळ या ठिकाणी खादी वापरणं हा देखील एक या संपूर्ण कार्याचा भाग झाला। त्यामुळे एकूणच हा जो काही सेवाभाव आहे तो सेवाभाव ज्या पद्धतीनं कमलाताईंनी या संस्थेमध्ये निर्माण केला, मला अतिशय आनंद आहे की आज तगायत त्यांच्या पश्चात देखील ज्या ज्या लोकांनी संस्था सांभाळली त्या कोणीही या संस्थेचं कधीही व्यावसायीकरण होऊ दिलं नाही। आजही तोच सेवाभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि कदाचित आपण जर 30-40 वर्षापूर्वीचा काळ, 25 वर्षापूर्वीचा काळ हा जर बघितला तर नागपूरमध्ये ज्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची केंद्र नव्हती त्यावेळी सर्वात जास्त भर हा या इथल्या सुतिकागृहावर असायचा आणि समाजातले सगळे लोक हे या ठिकाणी जुळलेले अनेक मुलांचा जन्म हा या ठिकाणी झालेला आपण बघितला। अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅटर्निटी होम्स तयार झालेले आहेत, शासकीय खाजगी अशा सगळ्या व्यवस्था आहेत। तथापि जो गरीब आहे, जो निम्न मध्यमवर्गीय आहे, जो मध्यमवर्गीय आहे त्याला आजही आपलं हक्काचं ठिकाण हे मातृसेवा संघ वाटतं आणि इथल्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा या उत्तम असतील आणि त्याच्यामध्ये सेवाभावच असेल, त्याच्यामध्ये कुठलंही व्यावसायीकरण असणार नाही अशा प्रकारची एक भावना ही जी काही इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जीवित ठेवली आहे, मला असं वाटतं की त्याकरता त्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। ज्या मूल्यांची जपणूक ही कमलाताईंनी केली तीच मूल्य तुम्ही आजही जपतात। आज ती मूल्य जपताना अडचणी खूप आहेत, अडचणींचा सामना करावा लागतो। खरं म्हणजे आज या ठिकाणी नीताताई आहेत, पण नीताताईंना मी सांगू इच्छितो मी ज्यावेळेस 30 वर्षापूर्वी महापौर होतो, 29 वर्षापूर्वी, तेव्हा मीही इथल्या कार्यक्रमाला आलो होतो। त्यानंतर अनेक वेळा आलो, पण मी तेव्हाही महापौर म्हणून इथे कार्यक्रमाला आलो होतो आणि मला असं वाटतं की आम्ही देखील अनेक वेळा, मला आठवतं की एखाद्या गरीबाकरता आम्ही फोन करायचो, पूर्वी जास्त करायचो, कधीही इथे कोणाची अडवणूक झाली नाही, कोणाची पिळवणूक झाली नाही। सगळ्यांना अतिशय प्रेमाने आणि त्या ठिकाणी उपचार देणं ही आपली सेवा आहे, हेच आपला धर्म आहे, या पद्धतीनं या ठिकाणी सगळं कार्य झालेलं आहे। आणि म्हणूनच आज ज्यावेळेस या प्रशिक्षण जी काही आपली केंद्र आहे त्याच्या नूतन इमारतीचं 100व्या वर्षी आपण त्याचं आता संकल्पचित्र आपण बघितलं, मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो की याच्या बांधकामामध्ये जी काही मदत आम्हाला करता येईल ती आम्ही निश्चितपणे करू आणि हे 100व्या वर्षी जे कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे त्या कार्यामध्ये निश्चितपणे आम्ही देखील आपल्यासोबत जो काही वाटा उचलता येईल तो उचलण्याचा प्रयत्न करू। हे काम लवकरात लवकर व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळे मिळून निश्चितपणे करू। आज आपल्याला कल्पना आहे की आपल्या माननीय प्रधानमंत्री महोदयांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अशा पद्धतीनं जो काही उपक्रम 2014 साली सुरू केला आणि त्यानंतर मग मातृवंदना योजना सुरू केली, सुरक्षित मातृत्वासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या, मोठ्या प्रमाणात पोषणाची व्यवस्था उभी केली आणि त्यातून आपल्या देशामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतंय की जवळपास त्या ठिकाणी वेगवेगळे जे काही बिंदू आहेत, पॅरामीटर्स आहेत, त्यामध्ये महिला आणि बालकं यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या एकूणच वाटचालीमध्ये एक अतिशय चांगलं परिवर्तन आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तथापि आजही आपल्याकरता ही चिंतेची गोष्ट आहेच की काही प्रमाणात आजही आपल्याला विशेषतः आदिवासी क्षेत्रांमध्ये कुपोषण पाहायला मिळतं। खरं म्हणजे माता कुपोषित असते, त्यामुळे बालक कुपोषित होतं आणि त्यातनं एक प्रकारे अजूनही
या ज्या काही समस्या आपल्यासमोर आहेत त्या समस्या हळूहळू आपल्याला संपवाव्या लागतील. त्याचा आकडा जरी कमी झाला असला तरी देखील त्याची कमी आकड्यातली तीव्रता ही निश्चितपणे आपल्याला जाणवते. आणि विशेषतः अनेक वेळा त्या ठिकाणी आपण बघतो की माता जी आहे ती कुपोषित असल्यामुळे जन्माला आलेलं बालक हे कुपोषित असतं आणि त्या कुपोषित बालकाचा योग्य विकास न झाल्यामुळे एक प्रकारे ती जी एक पिढी आहे ते पिढी देखील कुंठित अशा प्रकारची तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून अशा या सगळ्या कामांमध्ये हे देखील अत्यंत महत्वाचं आहे की ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्या संस्थांचं जे काही याच्यातलं योगदान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. ज्या ज्या ठिकाणी चांगल्या स्वयंसेवी संस्थांनी या सगळ्या माता बाल संगोपनामध्ये विशेष भूमिका ही निभावली आहे त्या ठिकाणी आपल्याला चांगलं कार्य झालेलं हे पाहायला मिळतं. आणि मला विश्वास आहे विविध क्षेत्रात काम करत असताना आपल्याला मगाशी आपण बघितलं की जो या ठिकाणी एक सिनियर सिटीजन्स करता देखील आश्रम आपण चालवतो. अशा सगळ्या या सेवेच्या ज्या संस्था आहेत सेवेची जी कामं आहेत या कामांच्या माध्यमातून निश्चितपणे मला असं वाटतं की जी मूल्य आपल्याला कमलाताईंनी दिलेली आहेत वेणुताईंनी दिलेली आहेत त्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न आपण करतात. अशा एका 100 वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेल्या या संस्थेमध्ये पुन्हा एकदा येण्याची संधी ही मला मिळाली ही मी अत्यंत भाग्याची गोष्ट समजतो. आणि त्यातही 100 वर्षाचा इतिहास असलेल्या एका मला असं वाटतं की जी काही परिचारिका प्रशिक्षण केंद्र आहे त्याच्या नूतनीकरणाची सुरुवात करण्याची देखील आपण संधी दिली. आणि त्यासोबत एक वृक्ष या ठिकाणी जरा आज अभिनव पद्धतीने आपण लावलेला आहे आणि मंचावरच आपण वृक्षारोपण केलंय. पण मला विश्वास आहे की तो वृक्ष योग्य ठिकाणी लावला जाईल आणि त्याची नीट निगा राखली जाईल. कारण मी ज्या ज्या वेळी संस्थेमध्ये येईल त्यावेळी नक्की आपल्याला विचारेल की माझा वृक्ष कुठे लागलेला आहे आणि तो वृक्ष निश्चितपणे जाऊन बघेन. जशी संस्था ही 100 वर्षापेक्षा जास्त जगली तसा वृक्ष देखील तितकेच वर्ष जगला पाहिजे. मी जगेन की नाही जगेन ही वेगळी गोष्ट आहे पण तो वृक्ष जगला पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो. असंच उत्तम कार्य आपल्या हातून घडत राहो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या संस्थेच्या या कार्यामध्ये ज्या ज्या वेळी आपण माझी आठवण काढाल त्यावेळी त्या कामाकरता मी आपल्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी सांगून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.